नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपासाची पराठा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. पराठा आपण हे लाल भोपळ्याचे बनवणार आहे. त्यासाठी थोडीशी लाल भोपळा घेतले, एक अर्धा पाव एवढा लाल भोपळा आहे. त्यानंतर बगर आणि साबुदाण्याचं पीठ आहे. बगर आणि साबुदाण्याचं पीठ कसं बनवायचे माहीतच असेल, नाहीतर मी व्हिडिओ खाली टॅग केलेलं असते. आता त्यासोबत थोडंसं मीठ घेतले, जिरा आणि मिरची घेतलेली आहे. आता हे भोपळ्याची साल काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता भोपळ्याची साल काढून झालेलं आहे. आता आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे. खिसताना भोपळा एकदम बारीक खिसणी असते ना, त्याच्याने खिसून घ्या. माझ्याकडे एका खिसणीत समजा 4 खिसणी असलेलं आहे, त्याच्यातलं एकदम बारीक खिसणीने खिसून घेतलेलं आहे. नाहीतर तुम्ही उकडून सुद्धा घालू शकता. उकडताना जास्ती मौसूत उकडू नका, थोडंसं निब्बरच असू द्या. नंतरनं मॅश करून तुम्ही घातलं तरी काय हरकत नाही. आता हे सगळं खिसून झालेलं आहे. आता त्याच्यात आपल्याला बगरची पीठ म्हणजे साबुदाणा बगरची पीठ घालून घ्यायचं. मी 2 कप घेतलेलं आहे. त्यानंतर हे मिरची घेतलं होतं ना, जिरा आणि मिरचीचं मी असं ठेचा बनवून घेतलेला आहे. आता हे ठेचा पण घालून घ्यायचं. वरनं थोडंसं मीठ घालायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मळताना जास्ती पाणी घालायचं नाही, कारण भोपळा पाणी सुटते. त्यामुळं सगळं मिक्स झाल्यावर पाण्याचा अंदाज घेऊन पाणी घालायचं. त्यानंतर असं गटसर असं पिठाचा गोळा मळून ठेवायचा आहे. एक 10 मिनिट आपल्याला हे गोळा मळून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला म्हणजे पराठा बनवून घ्यायचा आहे. आता मळून ठेवून 10 मिनिट झालं होतं. आता थोडंसं तेल लावायचं आणि मळून घ्यायचं आहे, आणि मऊ होईल असं. त्यानंतर छोट्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. जसं आपण चपाती लाटतो ना, तसंच लाटायचं. अगदी पातळ लाटू नका, कारण त्याच्यात भोपळा असल्यामुळं फाडण्याची शक्यता असते. अगदी अलगद आणि सावकाश हाताने थोडंसं पीठ लावून लाटायचं. वरईचं पीठ असते ना, अगदी लाटलं जात नसेल ना, थोडंसं पीठ बुरबुरायचं आणि लाटायचं. खूप छान लाटलं जातं. आता लाटून झालेलं आहे. वरनं थोडंसं तेल लावायचं आणि तव्याला देखील थोडंसं तेल लावून पराठा घालून घ्यायचा आहे. पराठा भाजताना ना तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करा, खूपच छान लागतात टेस्टला. आता एका साईडला छान भाजला ना, दुसरी साईडला पलटून घ्यायचं आहे आणि चांगलं दोन्ही साईडला भाजून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही साईडला भाजून तयार झालेला आहे. आषाढीमध्ये ना लाल भोपळ्याची शक्यतो तिखटपुरी, गोडपुरी आणि गारगे बनवलं जातं. आता ही उपासाची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूपच छान लागतात आणि टेस्टला तर अप्रतिम अशी चव लागते. आता हे पराठा बनवून तयार झालेला आहे. त्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे. आधी मी तर बटाटा 1-2 बटाटा उकडून घेतलेलं होतं. आता ह्याच्या साली काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ह्याची भाजी बनवून घ्यायचं आहे. चला तर मग आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया. ही भाजी बनवायला जास्ती काही साहित्य लागत नाही, मोजक्या साहित्यात आणि लवकर बनवून तयार होते. कढईत थोडंसं तेल गरम करायचं. जिरं आणि कढीपत्ता, हिरवी मिरची घातले. काही भागात कढीपत्ता खाल्लं जात नाही. कढीपत्ता खात नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. आता सगळं परतून झालं ना, त्याच्यात आता हाताने बटाटा असं मॅश करून टाकायचा आहे. आता हे मॅश करून घातले की त्याच्यावर थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक करू नका, असं जाडसर वाटून घ्या. आता सगळं चांगलं मिक्स करायचं आणि 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. वरनं थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे. कोथिंबीर घातल्यावर पण परतून घ्यायचं. आणि कोथिंबीरसुद्धा काही जण खात नाही आहे, तुम्ही खात नसेल तर घालू नका, तसंच बनवा, ते पण खूप छान लागते. आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे. अगदी असं गरम असायला पाहिजे तसं पाणी घालून घ्या आणि 2 मिनटासाठी ह्याला चांगलं परतून घ्यायचं आणि चांगलं थोडंसं शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने. आता शिजल्यावर वरनं थोडंसं तुम्ही लिंबाचा रस आवडत असेल तर घाला आणि थोडंसं साखर घाला. अगदी अप्रतिम अशी चव लागते. आता आपली उपासाची पराठा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेला आहे. चला तर मंडळी, आषाढी एकादशीची स्पेशल उपासाची पराठा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपी आवडत असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.